त्या समोर बिबट्या, डायरेक्ट एवढा समोर, आयुष्यात तुम्ही एवढा बिबट्या जवळून बघितला नाही. भाऊ बिबटे, भाऊ बिबटे, भाऊ बिबटे, भाऊ बिबटे. हे पहा आता बिबट्या एकदम क्लिअर दिसला. सुनसान रस्ता होता, रस्त्याने कोणीच नव्हतं, इकडनं शेत तिकडनं शेत, आणि ते 2 बिबटे होते. आता गाडी पाठीमागचं लाईट लागलेलं आहे. पाठीमागच्या मेंबरची ना डायरेक्ट झोपच उडाली आहे बिबट्या बघितल्यानंतर. मॅप बघा ना कसा आहे, जांगड गुत्ता आहे पूर्ण. किती अवघड आहे ना, बोनेट पूर्ण टेकतंय त्या गाडीचं. सरप्राईज. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर काही आजच्या ब्लॉग मध्ये जादू. आम्ही कुठे माहिती का, आम्ही आज सध्या पुण्यात. रात्री अचानक भयानक आमची प्लॅनिंग झाली की लोणावळ्याला जायचं म्हटलं. पुण्याला आमचं एक काम पण होतं, ते काम पण करायचं आणि त्याच निमित्ताने आम्ही लोणावळ्याला पण फिरणार आहे. आणि ही जी ट्रिप आहे ही शिवा स्पॉन्सर करतोय. शिवा, तुझ्याकडे 826 रुपये बाकी आहे. आता सीएनजीचे पैसे मी मारले भाऊ, बर का, लक्षात ठेवा. 826 रुपये हा देणार म्हणजे करणार म्हणे. आणि काही सगळे अचानक प्लॅनिंग झाली. रात्री 2 वाजता आम्ही निघालेलो आहे. मी फक्त आरोहीला सांगितलेलं आहे, मम्मीला त्यांना तर माहित पण नाहीये की मी आता पुण्यात आहे. आता सकाळचे 5:30 वाजलेले, आता आम्ही पोहोचलोय. आतापर्यंत मी गाडी चालवली, बट आता वेळ आहे आरामाची. आता मी आराम करणार आहे. आमच्या सोबत कोण कोण आहे माहिती का, आमच्या सोबत आहे सरपंच आहे, अमोल भाऊ आहे, रवी भाऊ आहे, शिवा आहे. आम्ही टोटल 5 जण आहे भाऊ. आतापर्यंत मी गाडी चालवली, तुम्ही सगळे झोपले होते. को ड्रायव्हर पण झोपला होता माझ्या बाजूचा, कोणीच नव्हतं जागी. आता इमानदारी मी झोपणार आहे. काय मी चालवतो गाडी आता. नाही हेवी ड्रायव्हर नाही पाहिजे आपल्याला. सरकोदर. फायनली आता आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचलेलो आहे. आता मस्तपैकी फ्रेश पण झालोय. फ्रेश इन द सेन्स वॉशरूमला वगैरे जाऊन आलोय, तसं फ्रेश झालो नाही अजून. आता वरती गेल्यावरच फ्रेश होऊ. आमचे बाकीचे मेंबर तर गायब हो. मी एकटा गाडी तीन समोर रवी होय. झोपेत ती मस्त अजून पण झोपून राहा वाटतंय. उलट करून मारतो नाही, आता नाही झोपत तसं. आता निसर्गाचा आनंद घेतो. तर काही आपले जयराम भाऊ काहीतरी बोलताय. बोला सरपंच, काय बोल रे ते. आता झालं, आम्ही सगळे रात्री निघलो 3 वाजता. नाही, आपल्या राजपूत भाषेत. अरे काय मॅटर असं हो भाऊ, हम बेटे भाऊ उधर गप्पा मारो, पिझ्झा खा बघा उधर का टी पॉइंट पर. या दोस्त है हमारे इधर देख रहे हैं, एक मोठा देख रहे काळा. या दोस्त काय करे बोले करो आपण आवाज लोणावळा जावं काय म्हणतो. चलो भाऊ, चला तो करो मग खर्च करू सब म्हणतो. चल ना भाऊ, इस बारी काय आपण लकड़ा जाओ हम रात को गाड़ी ली दादा की दादा गाडी लिहिली मस्त लकड़ा सीएनजी गेंजी भरली गाडी में, पेट्रोल भरली फुल. मग चलो आगा आप सकाळ इधर ये ना, आगा आप इधर इतना भारी वातावरण है, 1 नंबर. जब ये पोरे को हंग पैसा नाही शेकडे संडासला पैसे नव्हते, 5 रुपये मारायला भाऊ गेले. अरे तुला काही लाज फोन कर रे. नाही हे ब्लॉग मध्ये नाही टाकणार, युट्यूबला टाकणार मी. बहुत परेशान करी हमको, अगर पैसा नहीं आप लगा रहे फोन लगा रहे. 1000 पैसा आगू. गाईज बाहेर एवढे धुके आहे ना, हे बघा आमच्या ते एसीच्या याच्यातून धुके येत आहे. हे बघा बाहेरचं लावलेलं आहे ना एसी, तर त्याच्यातून धुके येत आहे बाहेर. ते काय खतरनाक येत आहे धुकं. हे सकाळी ना तुम्ही झोपले होते का, तेव्हा म्हणत होता मला काय वाटलं, म्हणलं काय नाही करून मी बंद करून डायरेक्ट काचा खाली गेलं. बाहेरचे धुकं काही दिसत नाही. समोरचे धुकं, हे काय धुकंच धुकं आहे भाऊ. कशी जन्नत. आता जर सोबत वहिनी असत्या पण वहिनीला सोडून आले तुमने अच्छा नाही किया. तर काही एक रस्ता आहे ना इकडे दिसतच नाही आम्हाला, तर जो रस्ता व्हिजिबल होतोय ना तिकडनं चाललेलो आहे आम्ही. कारण इथं इतके धुकं आहे आणि पाऊस चालू आहे, काही समजत नाही. हे बघा समोरचं तर काही दिसत नाहीये, कोणती गाडी आहे काय. पुढे जाऊ द्या अजून. इकडे गाडी पाहिजे. हा नाही, इकडे गाडी घ्या. तर एका ठिकाणी ना आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो होतो. आम्ही आता टायगर पॉईंट जो लोणावळ्याचा त्याच्यापासून थोडंसं पुढे आलेलो आहे. आता आम्हाला परत मागं जायचंय. कसं शिवा वातावरण एकदम क्लास. आणि जे स्पॉन्सर आहे आमचा शिवा, तर शिवा तुझे पैसे वसूल झाल्यासारखं वाटतंय का तुला? परिपूर्ण वसूल झालेले. अरे बापरे, परिपूर्ण. आता अजून शिवाकडे लय मोठी पार्टी. आता मस्तपैकी शिवा एखादा व्हिला बुक कर भावा 5 स्टार.
म्हणजे आमचं काय भाव, आम्ही तर गाडीत पण झोपू, पण तुझी सोय. धोके लयच नंबर एक झाल्या. टॉपिक गाडी खाली इकडे एक तर इथं काही दिसत पण नाही गाड्या. पाठी मग गाडी येते दिसती का एकदम पुढे आल्यावर दिसला मॅजिक बघा आता. खरंच किती जवळ आली ती गाडी तेव्हा दिसती गाडी, म्हणजे ट्रक आहे ती पण. तर आता आम्ही टायगर पॉइंटला आलेलो आहे आणि इथे इतका पाऊस चालू आहे, इतकी हवा सुटलेली आहे बघा. एक नंबर वातावरण झालेलं आहे. आता आम्ही इकडे मक्काचं कणीस खातोय, सरपंचाकडनं पार्टी आहे. असं इतकं सुंदर वातावरण झालंय, त्यात मक्काचं कणीस भेटलं, एकच नंबर वाटतंय. हो मी असं जादू नाही वाटत तुम्हाला? जादू जादू म्हणजे जादू तेरी नजर आणलं. आमचे रवी बघा काय ट्राय करताय. वा अति सुंदर अति सुंदर. संपूर्ण तेव्हा आम्ही इथं अजून काय घेतलंय. And I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. तर आता आहे ना आम्ही इकडे भुशी डॅमकडे चाललेलो आहे. आमचे एक एक मेंबर ढिल्ले ढिल्ले चालताय. भाऊ जरा ताकदवर सारखं चाला. शेंगा दाखवा. गरम करून शेंगा आणलं शेंगा. तर काही आम्हाला आता पलीकडे जायचंय, बट मी घातले शूज, त्याच्यामुळे आता नाही का मी चाललो तुमच्या खांद्यावर. मी पण हलक्या नाही, चांगलं जाईल. 65 किलो आहे का? 68 किलो आहे. कसं अमोल बोले बुर्र. बापरे बाप बाप बाप. भाऊ किती पाणी बघितलं का? एकच नंबर. हे बघ चल वरती जायचं आपल्याला. बरं मी काय म्हणतो भाऊ, आपल्याला इथूनच बघायचंय का मध्ये पण जायचंय? चला ना मग. तर आम्ही ना मोबाईल साठी असे कव्हर पण घेतलेले, सगळ्यांच्या फोन साठी घेतले. अरे बाप काय थंड पाणी आहे, एकदम थंड पाणी आहे. अरे बाप सरपंच जन्नत. हा भाऊ जन्नत आहे की नाही? हो भाऊ शिवाच्या अंगावर पाणी टाकू आपण. तुम्ही सगळं पाणी अडवलंय, वाहून जाईल शिवा नाही का? मला आहे ना पाण्यात बसायचंच नव्हतं, बट फायनली पाण्यात बसलेलो आहे. इतकी थंडी वाजते, इतकी थंडी. तर काही डॅमवरून आलोय या ठिकाणी. आता आम्ही कपडे पण चेंज केलेले, सगळ्यांनीच कपडे चेंज केलेले. बट मेन मज्जा म्हणजे काही काही लोकांनी कपडे चेंज नाही केले. सांग का तुमच्या दोघांचं सिक्रेट? आतली चड्डी कुठे दाखव शिवा दाखव. दोघांनी आतल्या चड्ड्याच घातलेले. वल्ली पिळून घातली मला. अरे शिवा तू वरच आयुष्य लय डेंजर असतं. कधी काय प्लॅनिंग होईल. रात्री प्लॅनिंग झाली, फिरायला निघायचं, निघालो. पण भुशी डॅम वर नाही ना. आता आम्ही आलोय मॅप्रो गार्डनला. चला इथे आहे ना भरपूर सारे प्रोडक्ट आहे ना, फ्री मध्ये टेस्ट करायला भेटता. अनलिमिटेड टेस्ट करलो काहीच. सरपंचाला पहिले द्या प्रायोरिटी. असे गरीब मित्र आहे ना, दलिंदर मित्र कुठे सोबत न्यायचे नाही. एक एक दोन दोन ट्राय करताय. त्यांना म्हटलं अनलिमिटेड आहे तर काही पण ट्राय करताय. गरीबो कितना खाओगे? लुटून काढा त्यांना, लुटून काढा. चला अजून टेस्ट करतो तुम्हाला. पार्टी माझ्याकडून, पार्टी माझ्याकडून. चला यांना आहे ना प्रोडक्टचं नाव नाही माहितीये. मी प्रोडक्ट सांगायला गेलो ना, काय म्हणते मला पण येत द्या. कसं म्हणतो तुम्ही? मला पण द्या म्हणते येत. त्या भाऊने मागितलं ते मला पण द्या. हे ना फक्त प्रत्येक काउंटरला खाते आणि म्हणते हेच घ्यायचं आपल्याला. 2 डबे घरी. हा तुला नाही ते तिथे ना प्रत्येक प्रोडक्ट आहे ना मॅप्रो गार्डनला टेस्ट करायला भेटतं. आमच्या गँगची मजाच लागली. परत म्हणू नका मी पार्टी देत नाही, काय माझ्याकडनं पार्टी. अमोल भाऊ आहे ना वहिनीसाठी ना इथून आहे ना पेरूवाला ते फ्लेवरचं चॉकलेट घेत आहे. म्हटलं आम्हाला पण घ्यायचं, तर आम्ही आता अमोल भाऊची मजा घेतोय. शिव कॅमेरा पकड. आता ना आम्ही लय मोठे डब्बे घेऊन जातोय आणि अमोल भाऊला म्हणतो तुम्ही याचं पण बिल मारा. वहिनीला कसं घेताय आम्हाला पण घेऊन द्या. काय म्हणताय? माझ्या एवढे पैसे नाही म्हणे, एवढं बिल मारा.
माझ्या फोन मध्ये पैसे नाही घेतला की पूर्ण पेमेंट व्हायला स्कॅनर डाउन दिला मारा पूर्ण पैसे भाऊ. वहिनीला डब्बा घेतलाय बघा, डब्बा बाजू राहिले आणि भावासाठी एवढं नाही का? हे काय ते पण नाही माहित मला, पण मी आणलंय. मला नाही माहिती काय आहे, पण मी आणलं. मला हे घेऊन द्या भाऊ. हे कॅन्सल करा भाऊ, हे घेऊ आपण सगळं. मजा आली की नाही मॅप्रो गार्डनला? एक नंबर मजा आली, मस्त खाल्लं पिल्लं. फुकट्याने इतकं खाल्लं ते लोक वैतागलं द्या मला नंतर यायला लादा वाटत नाही काही, यायला नाव पण म्हणता येत नाही काही. नाचोच आहे का काय आहे का ते ग्रीन ऍपल आहे का कोणतं ते ब्ल्यू काय होतं ते ब्ल्यू कोरॅको काय काय म्हणते ते का ते भाऊन काय मागितलं ते द्या बरं. स्टाईल बी अशी प्रत्येक दुकानात जाऊन काय म्हणते प्रत्येक काउंटरला आपल्याला हे घ्यायचंय बरं का, लय भारी आहे. आणि घेतलं काही नव्हते, रिकाम्या हाताने आले. फिरणं झाल्यानंतर आमची एक मीटिंग होती, ती मीटिंग फायनली झालेली आहे गाईज. आणि माझी एक जुनी मैत्रीण पण होती मागं, माझ्या एका मैत्रिणीचा म्हणजे मला एकदम ताई समानच आहे, तिचा ऍक्सिडेंट झाला होता. तर एक आमची म्युच्युअल मैत्रीण पण होती, मी तिला पण भेटलो आणि खूप साऱ्या गप्पा अशा टिकटॉकच्या वेळेच्या आमचा डिस्कस वगैरे झाला. किती भारी वाटतं ना असे जुने मित्र वगैरे भेटतात. तर आणि ह्याच गोष्टीवरनं मग मला आठवलं आपल्या अमृता आणि ते आपले जुने सबस्क्रायबर आहे, त्यांना माहिती आहे मी पहिले पुण्याला राहत होतो, 1-1.5 वर्ष मी पुण्याला राहिलो. पुण्याला आहे ना मला एका फॅमिलीने खूप जास्त जीव लावलेला आहे, गायकवाड फॅमिली. अमृताची मम्मी पप्पा, ते अमृता म्हणजे डायरेक्ट माझी सख्खी बहीण समजा, आणि तिचे मम्मी पप्पा मला मम्मी पप्पा सारखेच आहे. त्यांनी इतका जीव लावला होता मला इकडं, म्हणजे मम्मी पप्पा नव्हते तर मला त्यांची आठवण पण येत नव्हती, एवढा त्यांनी जीव लावला होता. आणि आता म्हटलं इथं एवढ्या जवळ आलोय तर जाऊ त्यांच्याकडे, नेहमी जायचं करून राहूनच जातं तर जाऊ. आणि अचानक सरप्राईज, मी फक्त अमृताला सांगितलंय, मम्मीला वगैरे म्हणजे तिच्या काहीच नाही सांगितलेलं की मी येतोय वगैरे, काहीच नाही, डायरेक्ट धप्पा. आता आहे ना आम्ही अमृता त्यांच्यासाठी ना मिठाई पण घेतलेली आहे. चलो अमरे देवरे, तब्येत किती सुधारली का, पहिलवान झाली तू. तर तिला आहे ना माझे फेवरेट मंचुरियन ते घ्यायला लावले होते. तुला बरं लक्षात होतं का तुझ्या भावाला काय आवडतं ते? काळजी करते भावाची. भावाला पण माझी आठवण येत नाही, कधीतरी आठवण येते भावाला. अरे वा, जिजाजी पण आले वाटतं. नमस्कार. मला वाटलं सोबत आले दोघं. मम्मीला नाही सांगितलं ना मी येतो म्हणून. भैया ओम नाहीये घरी. पप्पा पप्पा आहे. चलो फिर. किती वेळ तुला? झालंय, घेऊन येते मी तुझा पुढं. मी दोघं पुढं? हां, कोण सोबत? दीदी पण येते. ओके या घरी या. तर अमृता आहे ना मंचुरियन ते घेऊन येते, तोपर्यंत आपण पुढे जाऊ आणि काकूला सरप्राईज देऊ. फायनली आता आम्ही इथं आलोय त्यांच्या सोसायटीमध्ये. आणि भाऊ आम्ही कुठं राहायचं माहिती का? आरोही आम्ही पहिले या बाई इथं पुढे आहे ती सोसायटी, तिथं पण नेतो मी तुम्हाला दाखवायला. या बाई भांडतो दोघं का बरं माहिती का? शांत बसते, लिफ्ट हालती म्हणे, बंद पडती म्हणे मध्ये. आवाज दोघांची वजनच तेवढे. आणि शिवालने मोजलं काय? अरे बाबा, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर. यो मी टॉप फ्लोअर. काकू कुठे? मी एकदम मजेत. कसं वाटलं मला बघून? तुम्हाला काकांनी सांगितलं वाटतं तिकडे नाही रे मग का बाथरूम मध्ये गेला त्या काय देते बघा. कसं वाटतं दिवसानंतर भेटल्या मला? शॉक नाही झालं तुम्ही? तुला काय, तुला रोज बघते मी. भाऊचं लग्न आलं आता. हो ना, हे आमचे सरपंच, हे आमचे रवी भाऊ, हे शिवा. अमृताला माहितीये तर काही आम्ही ना खूप वेळपर्यंत गप्पा वगैरे मारल्या. अमृता त्यांच्या फॅमिली सोबत इतक्या दिवसानंतर भेटलोय आम्ही, पण असं वाटलंच नाही कारण ते ब्लॉग बघताय त्याच्यामुळे त्यांना सगळं माहिती की काय चालू माझ्या आयुष्यात काय नाही. आता आहे ना अमृताला पण ब्लॉग करायला लावायचे, म्हणजे तुमच्या आयुष्यात काय चालू ना मला माहित होत लवकरच. कधी माग व्हिडिओ केले मोबाईल घेतल्यावर, नंतर सोडून दिले. काय म्हटली आता 16 घेतल्यावर व्लॉग चालू करणार आहे का? मला एवढं हे नाही, म्हणजे असं पटकन बोलता नाहीत कॅमेरा. साबरेपणा तर लई करते पटापटा लगे. साबरेपणा तर लई करते. चला निघतो आम्ही. चलो कारण आता आरोईल वगैरे घेऊन येईल. आता तुम्ही यायचंय बरं का घरभरणीला. काय अमृता, गाडीत राऊंड मारल्यावर कसं वाटलं? खूप छान. घरभरणीला यायचंय बरं का तुम्हाला? 100% जा, झोपून राहा आता, अभ्यास कर. तर काही आम्ही पुण्यावरनं चाललोच होतो ना, तर पुण्याला आपला अमोल पण राहतो. अमोल म्हटला मला पण यायचंय संभाजीनगरला, सो त्याला पण घेऊन चाललोय. चला अमोल, चला आ जाओ. किती वाजता का? नितीन मनोहर. अरे वा, नाईस टू मीट यू. अजून एक भारी गोष्ट सांगू का? आम्ही सोनाली वहिनीला सरप्राईज देणार आहे.
डायरेक्ट तिकडे चाललोय. आता किती वाजले? रात्रीचे 11:26 झाले. आम्ही इथं सकाळी पोहोचणार आहे. सकाळी नाही, सॉरी, किती वाजता पोहोचतोय आपण मॅपनुसार? 2:30-3 वाजता पोहोचतोय. तर वहिनी डायरेक्ट शॉक होणार आहे आम्हाला बघून. आणि वहिनी ना नाईट ड्युटीला गेलेलं आहे. वहिनी नर्स आहे गव्हर्नमेंटमध्ये, तर तिथे ना त्या नाईट ड्युटीला गेलेला आहे. आणि आम्ही डायरेक्ट तिथं जाणार आहे आणि सरप्राईज करणार आहे सोनाली वहिनीला. आणि डायरेक्ट अमोल भुजा सोनाली वहिनीच्या समोर राहतील, तर बघू त्यांचं काय रिएक्शन राहतं. आम्हाला बघून पण ते शॉक होणार. त्यांना काहीच आयडिया नाही की आम्ही जातोय वगैरे, काहीच नाही. आता त्यांचाच कॉल चालू आहे, पण भाऊनी म्यूट केलेला आहे, कट केला आता डायरेक्ट. आणि अमोल तू पण अचानक भयानक चलो अरे भाऊ आहे का विश्वात आहे का? तरी पण तुम्ही मला काल सांगितलं नाही, मी आलो असतो. अरे आम्हालाच माहित नव्हतं स्वतःला, आम्हालाच माहित नव्हतं आम्ही पुण्याला जाणार आहे म्हणून. सांगा त्याला स्टोरी. पगार देत काय असं? सॉरी काय? ओ भाऊ बिबटे, भाऊ बिबटे. तर काहीच आम्हाला बिबटे दिसलेले, बिबटे. कोणाला विश्वास बसणार नाही, पण हे बघा समोर बिबटे. गाई शपथ बिबटे. हे बघा बिबटा, हे बघा केला ना, झूम केलं, दिसतोय ना. गाडीवर जायचं थोडं अजून मग घेऊ. नाही काहीच नाही गाडीकडे हे पा तिकडून माझी लगेच नजर गेली माहिती तर बिबट्यांकडे. आणि आपल्या ना गाडीच्या कॅमेऱ्यामध्ये पण रेकॉर्ड झाले. चालू नको काय तिकीट पार्किंग लाईट लावून देतो गाडीची, दुसऱ्या गाड्यांना प्रॉब्लेम नको. अरे बाप बिबट्या भैया. हे पा आता गाडी पाठीमागचं लाईट लागलेलं आहे. हे पा आता बिबट्या एकदम क्लिअर दिसला पाठीमागची गाडी. अँड गाईज आमच्या गाडीच्या एवढ्या समोर बिबट्या, डायरेक्ट एवढ्या समोर. आयुष्यात तुम्ही एवढा बिबट्या जवळून बघितला नाही. एवढा सुनसान रस्ता होता, रस्त्याने कोणीच नव्हतं. इकडनं शेत तिकडनं शेत. आणि ते 2 बिबटे होते, एक नाही 2 बिबटे होते. आणि डायरेक्ट आपल्या गाडीच्या लगी एकदम अशा समोर, एकदम समोरासमोर. बाप रे. अमोलने आणि मी जो व्ह्यू बघितला ना, तो पाठीमागच्या नाही बघितला. डायरेक्ट आजच्या ट्रिपचे मला असं वाटतं डायरेक्ट पैसे वसूल झाले, कारण असं समोरासमोर बिबट्या बघायला भेटलो. आणि एकदम खतरनाक असं अंगावर काटा आला माहिती का. पण आमचे अमोल भाऊ इतके घाबरले होते. अमोल भुलका वाटलं माहिती का, काचा खाली वगैरे काय अमोल भुलका म्हणते, काचावर करा. एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता. बिबट्या काय भाऊ, बिबट्या जवळून बघितला. मागे एकदा आपल्या गाडीला बिबट्या ठोकला होता, तेव्हा कोणाला विश्वास बसला नव्हता. आपल्याला दिसले पण कॅमेऱ्यात रेकॉर्ड नाही झाले. पण ह्यावेळेस आपल्याकडे हा पण कॅमेरा होता, त्यात पण रेकॉर्ड झाला. आणि आम्ही गाडी लगेच थांबवली, आपल्या मोबाईल मध्ये पण रेकॉर्ड झालो. एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता. असा सुनसान रस्ता आहे. किती वाजले माहिती का? रात्रीचे 2:15 वाजले. बघा 2:15 झालेले. आणि खतरनाक म्हणजे बिबट्या दिसला आम्हाला. ओ माय गॉड, दिवस बनला म्हणजे रेकॉर्ड झाला भारी सगळ्यात भारी. आणि आता आहे ना आमच्या पाठीमागचे मेंबर बिलकुल झोपणार नाही जोपर्यंत आम्ही वहिनीकडे पोहोचत नाही. वहिनी इकडे राजूर म्हणून गाव आहे संगमनेर मध्ये अकोलेला, तिथं राहता. रात्रीचा रस्ता पूर्ण पार करायचा आहे. पाठीमागच्या मेंबरची ना डायरेक्ट झोपच उडाली आहे बिबट्या बघितल्यानंतर. आता सगळे ना समोर बसणार. ससा होता इकडं, ससा याच्यात रेकॉर्ड झालेला आहे. सगळ्या प्राण्यांचे अरे बाप, सगळे प्राणी दिसताय. सरपंच झोपायचं नाही आपल्याला, सगळे प्राणी बघायचे. जिथं आम्ही थांबलो होतो ना पाठीमागं, मी म्हटलं बिबट्या दिसायच्या पहिले 5 मिनिटं पहिले आता ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथं मी काय यांना काय म्हणलं होती का, मला टॉयलेटला जायचंय म्हटलं. मी जर त्या शेतात टॉयलेटला गेला असतो आणि बिबट्या आला असता, मी पळालो करा. गाईज आम्ही ज्या रोडने चाललोय ना, तर रोडचा मॅप बघा ना कसा आहे, जांगड गुत्ता आहे पूर्ण. काय अवघड ऍडव्हेंचर चालू आहे आमच्या आयुष्यात, मला तेच कळत नाही. कसा आहे तो रोड खरे अमोल? तेच बहुतेक सगळे ऍडव्हेंचर आजच होऊन जाणार आहे. आमची गाडी ना पाठीमागे ट्रॅफिक मध्ये फसलेली आहे. एकदम सुनसान रस्ता आहे. आणि एक ट्रक आहे ना बघा, ती समोर आहे ना, समोरच जात नाही. तिथं बोनेट पूर्ण टेकतंय तिथं. म्हणजे किती अवघड आहे ना, बोनेट पूर्ण टेकतंय त्या गाडीचं. भाऊ किती ऍडव्हेंचर आहे, किती ऍडव्हेंचर आहे. आज तर खूप मजा येऊन गेली रस्त्याने. पुरा समोरण्याला ते गाडी लय सांभाळून न्यावं लागतं, लय सांभाळून. घाट बघ, घाट घाट पण जागीच आहे ना. बिचाराची गाडी फसली ते वेगळं. तेच ना, आणि त्यांच्यावर जिम्मेदारी पण असते. आणि आपल्याकडे आहे ना सीओपी लाईट पण आहे. हा जो लाईट आहे ना, हा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये काम येतो. तर प्रत्येकाच्या गाडीत पाहिजे. याची वाटलं तर लिंक आहे ना, मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. असं नाईटला वगैरे कुठे जर ट्रॅव्हल करतोय ना आपण, तर हा लाईट खूप कामाचा आहे. याच्यात अजून मल्टिपल ऑप्शन आहे. हे बघा, नॉर्मल लाईट पण होतो. असा नॉर्मल लाईट करायचा आहे. इकडे गाडी टेकलेली.
गाडी चढत नाही चढली मेन म्हणजे ती टेकत होती फायनल ती गाडी गेलेली गेली. चलो तर काही फायनली आता आम्ही इथं पोहोचलेलोय. इतकं खतरनाक गाव आहे माहितीये का. कसा रस्ता होता. आम्ही इकडून तिकडून झोपायला आलो होतो. आपण इतकं फिरलो आयुष्यात फर्स्ट टाइम असा रस्ता पाहिला. खतरनाक रस्ता होता. डायरेक्ट म्हणजे ना असा. चला वहिनीला सरप्राईज द्यायचा आता. चला तर काही बघा हे हॉस्पिटल आहे ते ग्रामीण रुग्णालय राजूर. चला पेशंट बनून चला भाऊ तुम्ही. म्हणजे इथपर्यंत यूज शिवाला म्हणा पेशंट आहे. काय आलं इथे यूज तर आजारी झाले त्या रोडने. मुलं ओळखत नाही सांगलं पुढे. शिवाला ओळखते ना. शिवा तू इकडे. तुम्ही डायरेक्ट भाव करा हो. तुम्ही भाव करा डायरेक्ट भाव करा. पेशंट 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 तर पाहून घ्या एकदा. सरप्राईज कसं वाटलं सरप्राईज. लय खतरनाक होतं तुमचं सरप्राईज पण आम्हाला तर लय महागात पडला असता आज. एकदम खतरनाक रोड त्यात बिबट्या भेटले 2 रस्त्यात. लय खतरनाक रोड. माणूस उलट्या कुरकुर करत. याला तर नुसतं उलट्या लागल्या. त्याला अरे बोला ना बोलू. तोंडातून एक शब्द तर काढा. माईक नीट करताय पहिले. अचानक भयानक. किती वाजले भाऊ सकाळचे. 1 मिनिट मोबाईल दाखवा. 4:30 वाजता. बघा एवढा घाणेरडा रस्ता पार करून आम्ही तुमच्यासाठी बघा किती दूर आलो. पेशंटला असतं इश. तू काय प्रेग्नेंट नाहीये एवढी ऍक्टिंग नको करू. नाही पण लाजतो का इश. लाज एकदा. वहिनी नाही तर ग्रामीण हॉस्पिटलला असता आणि थोडा सायलेन्स. पण तसं पेशंट वगैरे नाही म्हणा कोणी इथं. बट तरी पण सायलेन्स ठेवा. आहे का पेशंट. इकडे वहिनी आमच्या गोळ्या वाटायला आहे. फार्मसी रूम आहे. अच्छा सॉरी. आपल्याला जे बिबट्या भेटले ना ते आपल्या स्वागतासाठी होते हे की नाही. वहिनीचेच माणसं होते ते पाठवलेले. ते नजर ठेवलं होते बरोबर. रस्त्या बिस्ता हुकले का काय. बाउन्सर होते का स्पॉन्सर होते. आमच्या शिवानी आमच्या स्पॉन्सरला उलट्या होत्या. हो आहे ते गोळ्या बिळ्या दिल्या त्याला काही ऑपरेशन नाही का त्याचं. ऑपरेशनच करून टाका होतं असेल तर. छान आहे स्वच्छ आहे हायजीन आहे म्हणजे प्रॉपर एकदम मस्त आहे. चांगलं तुम्ही स्वच्छ चांगलं ठेवताय मावशी. बरं सांगा ना तुम्ही काय जॉब करताय वगैरे. ऑडियन्स विचारत होती मला. दाखवा ना जरा. काय दाखवू तुला. मी कुठं झोपते ते नका दाखवू. काम काय करते ते दाखवा. इंजेक्शन कक्ष. खूप जण विचारत होते वहिनी काय काम करताय काय नाही. आज डायरेक्ट सगळं ब्लॉग मध्ये बघूनच घ्या. अमोल भाऊच्या वाईफ आहे ना गव्हर्नमेंट जॉबला आहे. मोठ्या नर्स येत्या आणि ते इथं पेशंटला गोळ्या देत्या. पेशंटला गोळ्या देणं हे पण एक कामाचा भागच आहे ना. मग गोळ्यात देते ना. कोणत्या गोळ्या अशा 12 होईल भाऊ तू. ज्यांचे संपलेले आहेत त्यांना देते. इकडं असता का तुम्ही. ही आमची रूम आहे. अरे वा छान आहे. बरे वहिनी अभ्यास वगैरे पण करता वाटतं. हॅपी हॅपी खात्या. मीच गोळ्या घेतल्या तेवढं घेऊन गेली होती. बापरे मस्त आहे. छान एकदम थंडगार. इथे एसीची तर गरजच नाहीये. इथं काय
वहिनी अगर डॉक्टर नसले तर तुम्ही हँडल करू शकता? नाही करू शकत. डॉक्टर ऑन कॉल असतात ना इथंच बाजूला. हा का, बट कधी असं इमर्जन्सी इन केस, लगेच येतात ते. इन केस तुम्हाला आयडिया असेल ना तर मेडिसिनची, ट्रीटमेंट देतो, बाकी डॉक्टर डॉक्टरच असतं. बरोबर आहे, हे रूल मध्ये. प्राऊड ऑफ यू, आय सेड प्राऊड ऑफ यू. बट सरप्राईज कसं वाटलं? मस्त. बोला ना तुम्ही, गप्पा आराम बसतो जरा बाहेर. तर आता ना आम्ही वहिनीच्या रूमवर चाललोय आराम करण्यासाठी. इथं जवळच वाटतं. चलो अमोल, मुलं माहिती असेल ना? चलो अमोल, तुम्ही थांबायला पाहिजे असतं इथं हॉस्पिटलला. मग मस्त आहे यार हॉस्पिटल, एकदम पॉश आहे, मस्त एकदम छान आहे, सुंदर आहे. वेल मेंटेन केलेलं आहे गव्हर्नमेंटचं मेंटेनन्स नसतं, त्या मानाने चांगलं आहे. मग आता ना आम्ही वहिनीच्या घरी आलोय. आता सगळेच जण झोपून राहिलेले. हे पहा, अर्धे मेंबर गेले खाली आणि अमोल आणि मी वरती झोपतोय. आणि हा कोणी माहिती का अमोल? हा अमोल आहे माझ्या मामाचा मुलगा, म्हणजे सागर कोलतेचा भाऊ. मे बी माहित असेल. माहित असेल, फेमस आहे ना तू? नाही इंट्रोड्यूस केलं की मी याच्या पहिले. बरंच. ठीक आहे, झोपा आता. एंड काही आजचा व्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय. होप्स तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर काय करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं. बिबट्यावाला सीन कसा वाटला कमेंट करा. वहिनीला दिलेलं सरप्राईजच होते आजच्या व्लॉगमध्ये तर खूप सारे. आमचं लोणावळ्याला येणं, अमृताच्या त्यांच्या फॅमिलीला व्हिजिट करणं, अमोलला घेऊन येणं, बिबट्या बघणं, वहिनीला सरप्राईज देणं, एव्हरीथिंग वॉज सरप्राईज. मज्जा आली. बट कसं होतं काय म्हणतो ते, सबस्क्राईब करा. करा हो करा, याला म्हणता नाही येते पण करा सबस्क्राईब. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मोबाईल टेक केअर.